नमस्कार। आज आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर पहिली 5 मिनिट तेजी होती। त्यानंतर दिवसभर मार्केट खालीच होतं। आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 501 पॉईंटने घसरून 81,758 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 143 पॉईंटने घसरून 24,968 वर बंद झालेला आहे। ऑइल प्राइसेसमध्ये झालेली वाढ यासहित बँकिंग सेक्टरमध्ये झालेली घसरण या दोन मुख्य कारणांमुळे आज मार्केटमध्ये घसरण झालेली आहे। बीएसई मेटल इंडेक्स सर्वात जास्त म्हणजे 0.43% वर आहे। बाकी सर्व इंडेक्स खाली आहेत। बीएसई मिड कॅप इंडेक्स आणि स्मॉल कॅप इंडेक्स 0.62% खाली आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: विप्रो 2.44%, बजाज फायनान्स 2.03%, टाटा स्टील 1.54%, ONGC 1% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: ॲक्सिस बँक 5.22%, श्रीराम फायनान्स 3%, भारत इलेक्ट्रॉनिक 2.34%, HDFC लाईफ इन्शुरन्स 1.64% असे घसरण आहे। आज रिलायन्स इंडस्ट्री सहित काही कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। FIIने 375 कोटी रुपयांची व देशीय वित्तीय संस्थांनी 2,103 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। शनिवार आणि रविवार शेअर मार्केटला सुट्टी आहे। सोमवारी पुन्हा भेटूया। धन्यवाद।